बडबड गडबड. चिऊ, आज शाळेत काय शिकवलं? आई, आज मॅडम म्हणाल्या स्पीक इन इंग्लिश. मग मी म्हटलं ओके मॅम, आय एम व्हेरी स्पीकिंग इंग्लिशिंग. सगळी मुलं हसायला लागली. अगं, तसं नसतं बोलायचं. मग कसं? मी तर पुढे म्हणाले माय इंग्लिश इज अंडर कन्स्ट्रक्शन, प्लीज कोऑपरेट. मॅडमनी कपाळावर हात मारला. अरे बापरे. आणि आई, नंतर मॅडम विचारतात व्हॉट इज युअर हॉबी. मी म्हटलं माय हॉबी इज ईटिंग, स्लीपिंग, जम्पिंग, डान्सिंग, टॉकिंग, मोर टॉकिंग, एक्स्ट्रा टॉकिंग अँड अनलिमिटेड टॉकिंग. मॅडम म्हणाल्या इनफ. मी म्हटलं इनफ इज ऑल्सो माय हॉबी. चिऊ, तू ना फारच बडबड करतेस. बडबड नाही आई, कम्युनिकेशन स्किल. आजकाल ज्याची बडबड जास्त त्याचं कॉन्फिडन्स जास्त. मग माझं कॉन्फिडन्स तर रॉकेट सारखं आहे. मग होमवर्क केलंस का? होमवर्क? आई, होमवर्क आणि माझी फ्रेंडशिप नाही. तो मला बघून पळतो, मी त्याला बघून पळते. दोघांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. उद्या टेस्ट आहे ना? हो, पण काळजी नको. जर प्रश्न आला तर आन्सर लिहीन. जर आन्सर नाही आला तर ब्युटिफुल हँडरायटिंग दाखवीन. जर हँडरायटिंग पर वाईट झाली तर स्माइली काढीन. काहीतरी मार्क्स मिळतीलच. अरे देवा. डोंट वरी मॉम, लाईफ इज शॉर्ट. टॉक मोर, स्टडी लिटल, स्माइल बिग अँड ईट बिस्किट्स. दिस इज माय इंग्लिश फिलॉसॉफी. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया. बाय बाय.